हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमः. शिवशरणात मित्रांनो, मी काळाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज सोमवार दिनांक 6 एप्रिल 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव अयन उत्तर ऋतू वसंत, मास चैत्र, पक्ष कृष्ण. तिथे मित्रांनो, आजची चतुर्थी तिथी आहे. दुपारी 2:11 पंचमी तिथीला सुरुवात होईल. वार सोमवार आहे. नक्षत्र मित्रांनो, अनुराधा नक्षत्र आहे. उत्तरात्री 2:57 ज्येष्ठा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो, सिद्धी योग आहे. दुपारी 3:25 व्यतिपात योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो, बालवकरण आहे. दुपारी 2:11 कौलव करण्याला सुरुवात होईल आणि उत्तरात्री 3:22 तैतिल करण्याला सुरुवात होईल. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मीन राशीत असेल, चंद्र वृश्चिक राशीत, गुरु मिथुन राशीत, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना 7.5 सुरू आहे. या राशींच्या जातकांना 7.5चा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी ज्योतिषाच्या माध्यमातून. ती जर अशुभ असेल तर आपल्याला नक्कीच शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार. अन्यथा धार्मिक सेवा करण्याची गरज राहणार नाही. मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6:30 असेल तर सूर्यास्त सायंकाळी 6:53 असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. अस्तंगत ग्रहांमध्ये सध्या शनी ग्रह हा 12 मार्च 2026 पासून अस्तंगत झालेला आहे. तसेच मंगळ ग्रह आजपासून उदय पावत आहे. मित्रांनो, तर हे दोनही ग्रह आपल्याला काय फळ देतील आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील. मित्रांनो मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोड्या अक्षात, एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्र, हरोम शिव शिव शंभो रात्र्या प्रवर्तमानसद्य ब्रह्म तिथे पराते श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1948 प्रभवादी षष्टी संवत्सरामध्ये पराभव नाम सहस्र उत्तरायणे वसंत ऋतू चैत्र मासे कृष्ण पक्षे इंदू वासरे अनुराधा नक्षत्रे सिद्धी योगे भालव करणे चतुर्थी शुभती वीर गोत्रात उत्पन्न में कड़प्पा मोह पात्र दुरित क्षेदार श्री पार्वती पती परमेश्वर इत्यर्थ विधिवत नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करीशे. याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. मित्रांनो, तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी समोरच्या निर्मल्याच्या तामणामध्ये सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी 2:11 आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, या पुढे प्रत्येक मासातील मुहूर्तांसाठी माझा एक स्वतंत्र व्हिडिओ असणार आहे. याची लिंक मी या ठिकाणी देत आहे. मित्रांनो, जर आपल्याला मुहूर्त हवे असतील चैत्र मासातले तर आपण तो व्हिडिओ पाहू शकता. मित्रांनो, पण त्यातही आपल्याला जन्मकुंडलीच्या आधारे आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडायचा आहे, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल. मित्रांनो, आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत असेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसणार आहे. त्यामुळे आपल्याला त्याचा काही उपयोग होणार नाही. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया. पंचांग शुद्ध नाही. मित्रांनो, दिनविशेषमध्ये पंचमी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित असलेले नाते मध्ये कोणी आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने पिंडदान युक्त असे
श्राद्धकर्म किंवा पिंडदान रहित असे श्राद्धकर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचला. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, दुपारी 2:11 गरबाडी योग असणार आहे. याचाही आपण फायदा घेऊ शकता, प्रचिती घेऊ शकता. तर खरोखरच आपल्याला यश जास्त प्रमाणात मिळणार आहे का ते चांगलं विशेष किंवा महत्वाचे कार्य करून मित्रांनो, रेग्युलर कामामध्ये नाही मित्रांनो. अग्निपृथ्वीवर दुपारी 2:11 नंतर हजर आहे, त्याआधी नाही. अर्थात पंचमीला हजर आहे, चतुर्थीला नाही. तर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर या वेळेनंतर आपण सुरू करू शकता, पण पुढे जाऊन ते बंद पडू देऊ नका, अन्यथा आपल्याला दोष देखील लागू शकतो. मित्रांनो, राहू काळ सकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. तेव्हा आपण कृपया या 1.5 तासाच्या काळात शक्यतो आपली रेग्युलर जी कामे तीच करावी. विशेष किंवा महत्वाची कामे करू नये, अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता आहे. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिव शंभू महादेव.